जस्ट मी आता इथं पोहोचलेलो आहे जिथं पालखी तळाचा मुक्काम आहे त्या साईडला. तर इथे आपले स्वर्गीय आदित्यदादा पवार यांचा एक बॅनर तर ओपन केलेला आहे. इथं बॅनर आहे ते मित्रांनो. तर इथं तुम्ही पाहू शकता. मागच्या वर्षी आजीदादा पालखीला होते, आता आपल्यात आजीदादा नाहीत, त्याच्यामुळं सर्वांसाठी हे दुःखाचं एक आहे, दुःखद आहे. तर हा जो आहे तो तिरंगा सर्कल चौक आहे, तुम्हाला मी दाखवतो आता. हा तिरंगा चौक आहे, इथं तिरंगा फडकत आहे. तर इथे आपल्याला वारकऱ्यांसाठी हे पलीकडे साईडला कॅनॉल आहे मित्रांनो. तिथे वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून हा अग्निशामक असं दाखवलेलं आहे. इथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष म्हणून बारामती नगरपालिकेने तयार केलेलं आहे. इथे आहे बघा. जर आपण इथं पलीकडे साईडला कॅनॉल आहे, कॅनॉल जर वारकऱ्यांना काही असुविधा जाणवल्या मागच्या वर्षी कॅनॉलमध्ये आंघोळ्या वगैरे करण्यासाठी जागा होती, यावेळेस आंघोळ्या करायला जागा नाही. त्याच्यामुळं बारामती नगरपालिकेने आपल्याला इथं चांगल्या सुविधा जाणून दिलेल्या आहेत. जर कोणी एक्सवायझेड अत्यावश्यक सेवेमध्ये आलं, तर अत्यावश्यक सेवेत जर कोणी कॅनॉलमध्ये उतरलं पावता येत नसेल तर त्याला तुम्ही पाहू शकता. इथं दोरी बांधलेली आहे, दोरी इथे दोरीला जाऊन ते करू शकतं. इथे फायरचे आहेत, अत्यावश्यक सेवेत जर कोणाला काही इजा वगैरे झाली तर फायरचे माणसं वगैरे इथं आपल्याला मदत करू शकतात. असं वारीमध्ये सुविधा दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवते आता. इथून पुढे अशी फायरची गाडी इथे महाराष्ट्र शासनाची आहे, बारामती नगर परिषदेची गाडी आहे इथे मित्रांनो. तुम्हाला म्हणजे असुविधा हा वारीतलं कुठल्याही माणसाला असुविधा अशी दाखवली जाणार नाही मित्रांनो. माझ्या मागे आजीदादांचा आहे, बोर्ड आहे फ्लेक्स मोठा. आम्हाला खरं सांगतो तुम्हाला, आजीदादा असल्यामुळे खूप आनंद होता, पण आमच्यात आता सध्या आजीदादा नाहीत, त्यामुळं असं गहीवरल्यासारखं होतं मित्रांनो. तरी आम्ही आजीदादांची खूप आठवण काढतोय आज मित्रांनो. इथे काही वारकरी औषध वारकऱ्यासाठी चाललेले इथे तुम्ही कुठलाही बोर्ड पाहिला. इथे आता आपण पाहतोय सुनील शेठ हरिभाऊ पोटे यांच्याकडून सर्व भक्तांचं स्वागत केलं जातं आहे. तर इथं मी दाखवतोय तुम्हाला आता. इथे औषध वाटप केलं जातं आहे मित्रांनो, विविध डॉक्टरांकडून. इथं आपल्यासमोर भारत शेठ मोकाशी यांचे बंधू आहेत, मोकाशी डॉक्टर साहेब नमस्कार. यांच्याकडून आपल्याला वारकऱ्यांसाठी सुविधा देण्यात येणार आहेत. डॉक्टर साहेब काय सांगाल तुम्ही? हे आपल्याला काय डॉक्टर साहेब, नमस्ते डॉक्टर साहेब. वारकऱ्यांसाठी काय सांगाल थोडक्यात औषध वाटप वगैरे याविषयी? बरं, असं डॉक्टर साहेबांचं जरा काम चाललेलं आहे, त्यामुळे इथे संपूर्ण डॉक्टरांची टीम आहे इथं मित्रांनो. इथे डॉक्टर संपूर्ण टीम आहे या साईडला. औषध वाटप मोफत वारकऱ्यांसाठी इथे जे छोटे छोटे औषधे आहेत त्या औषधांचे वाटप, म्हणजे संपूर्ण आजारावर औषध वाटप केलं जाते. इथे पाहू शकतो औषध वाटप केलं जातं. संपूर्ण औषध वाटप. तसेच सन्माननीय आमचे मित्र भेटलेले आहेत, सन्माननीय महेंद्र ओसवाल या ठिकाणी उपस्थित आहेत. औषध वाटप आहे बारामती तर्फे यांच्याकडून केलं जाते औषध सन्माननीय संजय वाघमोडे सर, तसेच सन्माननीय करण जाधव. तर इथे आहेत, म्हणजे योग्य अशा प्रकारे वारकऱ्यांचं सुविधा बारामती नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. तुम्ही इथं कुठलंही बघा, कुठलंही पाहू शकता. इथे काही साईडला इथं आता मी दुसऱ्या पॉईंटला भेट देतोय मित्रांनो. इथे आरोग्यविषयक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. इथे काही उपक्रम राबवलेला आहे. हे पहा, इथे इथे संपूर्ण औषध वाटप करण्यात आलेलं आहे इथे मित्रांनो. कुठले म्हणजे नमस्ते मॅडम, कुठल्या संस्थेमार्फत आपण औषध वाटप करताय? कुठलं फाउंडेशन? बघा मित्रांनो, ह्यांच्याकडून योग्य असं औषध वाटप केलं जात आहे. त्याचे गोळ्या औषधं वगैरे संपूर्ण आजारावरती लागणारे जे गोळ्या औषध आहे ते वाटप केलं. इथे वारकरी आहेत. माझं यूट्यूब चॅनल आहे. हां, तुम्ही फाउंडेशन आहे, स्टुडंट वेलफेअर फाउंडेशन. बरं. आणि मेडिकल फाउंडेशन आहे. दोन्ही फाउंडेशनच्या अंतर्गत आपण मेडिकल कॅम्प लावलेला आहे. बरं. वारीमध्ये आपलं फाउंडेशन आता आपण 2025ला रजिस्टर केलेलं आहे. बरं. आपण पहिल्यांदा लावलेलं आहे
पुण्याला कॅम्प लावला होता तुकाराम महाराजाच्याच पालखीला. त्याच्यानंतर बारामती. आपलं रजिस्ट्रेशन बारामतीचं आहे, आपलं ऑफिस पण बारामतीतच आहे. त्याच्यासाठी आपण बारामतीत सुद्धा ह्या वर्षीपासून आपण कॅम्प चालू. सर तुम्ही एकदम उपक्रम छान केलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुम्ही बारामती नगरीतर्फे तुमचं आम्ही स्वागत करतोय. असंच उपक्रम छान छान राबत जा. अवश्य. थँक्यू सर, थँक्यू. इथं काही वारकरी आहेत, त्यांना आरोग्यविषयक गोळ्या ह्या संस्थेमार्फत दिल्या जात आहेत. तर मी तुम्हाला दाखवते आता. इथे बारामती नगरपालिकेमध्ये आता जस्ट नगरपालिकेने असं बॅनर वगैरे लावलेला मित्रांनो. मला आत्ता हा आमचा फॅन भेटलेला आहे. हा म्हणतो आमचे व्हिडिओ बघतो ना मित्रांनो, काय करा माहिती आहे का? तुम्ही ऐका बिंदा सबस्क्राईब करा, कारण की आपला मराठी माणसाला पुढे जायला. मित्रांनो ह्याचा ऐका, हा भैया आहे, तर आमचा व्हिडिओ वगैरे बघतो. सबस्क्राईब, आम्ही पण ह्यांच्यासारखे व्हिडिओ बघतो. हा. तर तुम्ही ह्यांना सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला पुढे न्या. थँक्यू दादा. आयडिया आयडिया त्याला पण मला फॉलो करा. मित्रांनो ह्याचा इंस्टाग्राम ID आहे, हा याने ID सांगितला आता जस्ट. ह्याच्या इंस्टाग्रामला जास्तीत जास्त फॉलो करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. मी आता जस्ट पोचतोय जिथे संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे मित्रांनो. इथे बारामती नगरपालिकेकडून खूप छान असं वाहनतळ वगैरे केलेलं आहे, जे मुक्कामाचं ठिकाण आहे मित्रांनो. मुक्कामाच्या ठिकाणी एकदम छान असं मांडव टाकलेला आहे. इथे मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र असं बारामती नगरपालिकेतर्फे करण्यात आलेलं आहे. तर या साईडला आपत्कालीन केंद्र आहे. इथे एक टीम आहे, डॉक्टरांची टीम आहे. इथे योग्य असं सेवा सुविधा पुरवल्या जातात. इथे वारकरी काही आहेत ते आराम करत आहेत. इथे समोर तुम्हाला संध्याकाळी 7च्या नंतर इथे कीर्तन सेवा आहे या साईडला. इथे फुलांची जिथे सजावट चाललेली आहे मित्रांनो, तिथे फुलांच्या सजावटीच्या इथे पालखी ठेवली जाणार आहे. इथे समोर पालखी ठेवण्यात जाणार आहे. खूप छान असा उपक्रम केलेला आहे बारामती नगरपालिकेने इथे. मित्रांनो मी आता जिथं पालखी मुक्काम आहे तिथे पोहोचलेला आहे सध्या जस्ट. एकदम असं खूप छान बारामती नगरपालिकेने एकदम तयार केलेलं आहे. बघू शकता तुम्ही आता हे सगळं. मांडव वगैरे असा खूप छान सजवलेला आहे इथे. माझ्या मागे पाहू शकता. म्हणजे बारामती नगरपालिकेने वारकऱ्यांना असुविधा कुठली मिळणार नाही ह्याची संपूर्ण काळजी घेतलेली आहे. इथे या साईडला वारकऱ्यांसाठी सुविधा दिलेली आहे. वारकऱ्यांना कुठलीही असुविधा मिळणार नाही याची दक्षता घेतलेली आहे इथे.